महापालिकेत कुस्ती, जिल्हा परिषदेत दोस्ती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळ. कोल्हापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता अर्थात भाजपची आली. त्यामध्ये ठरल्याप्रमाणे ज्यांचे सदस्य जास्त त्याचा महापौर असा फॉर्म्युला ठरला होता. भाजपचे सदस्य जास्त निवडून आल्याने भाजपचा महापौर महापालिकेत करण्यात आला आणि तोच फॉर्म्युला पूर्ण झाला. मात्र जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य संख्या जास्त येऊनही भाजपने अध्यक्षपदावर दावा केला होता. त्यामुळे अध्यक्षपदाचा तिढा शेवटच्या टप्प्यांपर्यंत होता. महापालिकेत महायुतीचे नगरसेवक जास्त असूनही काँग्रेसने भाजपचा महापौर होणार म्हणून ती निवडणूक बिनविरोध न करता लढवली आणि जिल्हा परिषदेमध्ये मुश्रीफ गटाचा अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यावर काँग्रेसनेही तिथे आपला उमेदवार उभा केला. मात्र प्रत्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असे वाटत असताना काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेत निवडणूक बिनविरोध केली. यामुळे महापालिकेत पार पडलेले मतदान आणि जिल्हा परिषदमध्ये शेवटच्या क्षणी घेतलेली माघार यामुळे सतेज पाटलांनी मुश्रीफांना साथ दिली अशी चर्चा रंगली. त्यामुळे महापालिकेत कुस्ती आणि जिल्हा परिषदेत दोस्ती अशी चर्चा सर्वत्र होत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.